पंढरपूरमध्ये स्वतःचा प्लॉट घ्यायचा विचार करताय? पंढरपूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि विठ्ठल मंदिराजवळ असलेला हा प्रोजेक्ट तुम्हाला नक्कीच आवडेल। शिक्षणाच्या दृष्टीनेही परिसर उत्तम आहे, कारण सिंहगड कॉलेज समोरच आहे। तसेच नर्सिंग कॉलेज आणि भविष्यात होणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या शेजारीच हा प्लॉट प्रोजेक्ट विकसित होत आहे। वाखरी गाव हद्दीत पंढरपूर कराड रोड लगत निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी हे प्लॉट्स उपलब्ध आहेत। रेल्वे स्टेशन फक्त 2 किलोमीटरवर तर एसटी स्टँड अवघ्या 3 किलोमीटरवर असल्यामुळे प्रवासाची ही उत्तम सोय आहे। 1.5, 2 आणि 11 गुंठ्यांचे प्लॉट उपलब्ध असून किंमत फक्त 3,50,000 पासून पुढे सुरू होते। घर बांधण्यासाठी असो किंवा भविष्यासाठी गुंतवणूक, ही संधी खरंच फायदेशीर ठरू शकते। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता विधानसभेत अनुदानाच्या मागण्या आणि कपात सूचना याबाबत राज्यातील सर्वच पक्षाचे आमदार आणि आपली भूमिका मांडताना ते दिसून येत आहेत। आपल्या विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न, योजना आणि त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता यातून मांडली जात आहे। गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत या माध्यमातून माढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नाकडे लक्ष वेधल्याचं दिसून आलं। अध्यक्ष महोदय, आज त्या ठिकाणी कपात सूचनेवरती अनुदानाच्या मागण्यावरती बोलण्यासाठी संधी दिली। 3 मिनिटाला अध्यक्ष महोदय, गृह विभागाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील माढा DYSP ऑफिसची मागणी सातत्यानं केली जाते। आमचा प्रस्ताव देखील आपल्याकडे कोल्हापूरवरून मुंबईला आलाय, तरी तात्काळ तो पूर्ण व्हावा। माझ्या मतदारसंघात अध्यक्ष महोदय मोडलीम पोलीस स्टेशन अत्यंत महत्त्वाचे आहे। भाग 2 आणि भाग 3 चे जवळपास 386 305 गुन्हे आहेत आणि मोडलीम पोलीस स्टेशन व्हावं म्हणून डिसेंबर महिन्यातच प्रस्ताव त्या ठिकाणी सरकारकडे आलाय। तात्काळ मोडलीम पोलीस स्टेशन मंजूर व्हावे। माझ्या पंढरपूरला आषाढी एकादशी भरती आणि पंढरपूर त्या ठिकाणी मोठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होतोय, म्हणून पंढरपूर अधीक्षक कार्यालयाची देखील मागणी आहे, त्याचा प्रस्ताव देखील सरकारकडे आहे, तर तात्काळ त्या ठिकाणी मंजूर व्हावा। याचबरोबर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय बसलेत त्या ठिकाणी। अध्यक्ष महोदय, सीना-माढा उपसा सिंचन योजना मंत्री महोदय आपण लक्षवेधीला देखील उत्तर दिलं होतं। आपण त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं, त्याची बैठक झाली आणि आज आमचं त्या ठिकाणी 3री सुप्रमा देखील 113व्या SLTC मध्ये मंजूर झाली, परंतु या बजेटमध्ये निधीची तरतूद आणि 3ऱ्या सुप्रमाला त्या ठिकाणी कॅबिनेटने मंजुरी द्यावी आणि मग ही 7 गावं गेले 30 वर्ष पाण्यासाठी वंचित आहेत। तुळशी गावात तर अध्यक्ष महोदय मागच्या वेळेस देखील बोललो होतो मंत्री महोदय, 300 400 मुलं लागणं वाचून राहिलेत का तर पाणी नाही, शेती पडाक आहे। तर त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर त्याला मान्यता द्यावी, आपल्या उत्तरात मी अपेक्षा व्यक्त करतो। त्याच योजनेला 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळं मोटरा जुन्या झाल्या, तर मंत्री महोदय त्या मोटरा नवीन करणं आणि ती पाईपलाईन जी सातत्यानं लिकेज होती त्याला नियोजन करून देणं आणि त्याचा प्रस्ताव देखील आपल्याला विशेष दुरुस्तीचा 96 कोटीचा आहे, आपण लवकर मंजुरी केली तर ही योजना चालू आहे। ही योजना अजून ताकदीनं चालू राहील। याचबरोबर माणेगाव उपसा सिंचन योजनेचा देखील आपल्याकडे प्रस्ताव आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, ह्या सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात लाईट बिलाच्या संदर्भात इतका समारोह केला जातो, लाईट बिल वसूल केलं जातं, भरल्याशिवाय योजना चालणार नाही। मग महामंडळाला जे पैसे येतात, लाईट बिल तर सरकार भरते, परंतु श्रेय मात्र 3रीच लोक घेत आहेत। माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की आपण 1000 मेगावॅटचं सोलार आपण उजनी धरणावर करणार असं मागच्या वेळी सांगितलं होतं। अध्यक्ष महोदय, 1च मिनिट झालाय। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आपण याला तात्काळ आपण म्हणले टेंडर करून ह्या लाईटची सोय कायमस्वरूपी केली तर लाईट बिलाचा ताण येणार नाही। मंत्री महोदय, त्या ठिकाणी आज पाणीपट्टीच्या बाबतीमध्ये आपले अधिकारी त्या ठिकाणी खूप खाली कडक पद्धतीनं वसुली चालू आहे, परंतु माझी आपल्याला विनंती आहे, एका बाजूला आपण सरकार शेतकरी अडचणीत आहे म्हणून कर्जमाफी केली, चालू बाकी घ्यावी, मागचीला त्या ठिकाणी पूर्ण माफी दिली तर ही आपली बाकी देखील कायमस्वरूपीचा प्रश्न मिटेल आणि कारण नसताना अडचणी येतील। माझ्या मतदारसंघातील करकम मोठं गाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवकालीन तलाव आहे, त्याला पाण्याचा प्रस्ताव देखील आपल्याकडे पाईपलाईनचा प्रलंबित आहे, तो देखील मार्गी लावावा ही विनंती करतो। याचबरोबर अध्यक्ष महोदय, आज मंत्री महोदय, माझ्या भीमा नदीवरती
त्या ठिकाणी हायड्रोलिक पद्धतीचे बंधाऱ्याचा सन्माननीय प्रस्ताव आपण सदस्य केलाय. भीमरावजी तापकीर. अध्यक्ष महोदय 2च मिनिटं झालेत. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं अध्यक्ष महोदय